इथे ना तांदळाचं पीठ आणि उडद डाळ याचे मी ना फिंगर पापड करायला घेतलेले आहेत. तर याची उकड काढणार आहे. तर सगळं जेवढं काही साहित्य आहे पापडाचं ते त्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याची छान अशी उकड आपल्याला काढून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये टाकून. तर उकड ही थोडी जास्तच पूर्ण गंजभर मी काढलेली आहे, तुम्ही बघितलं असेल. त्यानंतर गरम गरमच आपल्याला छान असं हे चोळून घ्यायचं आहे. म्हणजे पॉलिथिनमध्ये टाकलं पहिले, त्याच्यानंतर असं हाताने छान असं जेवढा काही गोळा आहे तो चोळून घेतला. त्याच्यानंतर दोघी मिळून आम्ही पापड करून घेतले आणि वरती वाळत घालून आल्यानंतर इतकं थकलेलं होतं. त्या दिवशी आमचा उपवासही होता. तर मुलांना पिझ्झा बनवायचा होता. मी पहिलेच सांगितलं की मी हात वगैरे काही लावणार नाही. तर इथे ना पिझ्झा सॉस पण नव्हता. तर तुम्हाला कढई दिसत असेल, त्यांनी स्वतःच पिझ्झा सॉस घरी तयार केलं. व्हेजिटेबल कट केले आणि दोघंही भावा मिळून मस्त असे पिझ्झा त्यांनी बनवलेला होता. असे 4 पिझ्झा बनवले आणि 4 जणांनी मस्त खाऊन असा एन्जॉय केला. हे सगळं करण्यामागे ना त्यांनी भरपूर असा पसारा केला होता. तो सगळा आवरून घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला मी वाळलेले आपले पापड दाखवत आहे. तर छान आपले पापड झालेले आहेत आणि खडखडीत वाळून गेले. पण उद्याची ऊन मात्र आपल्याला दाखवावीच लागेल. त्याच्यानंतर कोणती वस्तू आपण बनवतो आणि ते तळल्या जाणार नाही असं होऊ शकत नाही. तर असा दुप्पट फुलणारा पापड आपला तयार आहे. तर आजच्या या ब्लॉगचा संपूर्ण सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता.